त्यांचा परिचय असा आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत इस्कॉन संस्थेमध्ये जवळजवळ 35 वर्षापासून ते ब्रह्मचारी व्रताचं पालन करत करतच कृष्ण भक्तीचा सुंदरतेने प्रचार करतात आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी हे प्रभुपादांच्या सेवेमध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये व्यतीत केलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रभूजी इंटरनॅशनल प्रीचर सुद्धा आहेत. आणि आपण जी भगवद्गीता आणि भागवत हे ग्रंथ पाहतोय, तर हे सर्व ग्रंथ प्रभुपादांचे इंग्रजीमध्ये होते. हे सर्व ग्रंथ प्रभूजींनी भगवान प्रभू, रोहिणी कुमार प्रभू, रघुपती प्रभू, श्यामान प्रभू या सर्व भक्तांनी मिळून ही सर्व संपदा आपल्याला मराठीमध्ये करून दिलेली आहे. तर असं हे सुंदर असं व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ आणि अतिशय उन्नत असणारं भक्तिमधलं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे मार्गदर्शन करण्यासाठी. तर सर्वांनी मिळून आपल्याला त्यांचं आता या ठिकाणी स्वागत करायचं. 3 वेळा हरी बोल. हरी बोल, हरी बोल. आणि प्रभूजींनी वारंवार सातारा सेंटरला भेट देत राहावं अशी देखील आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत. हरे कृष्ण. तर काल प्रभूजींनी कोरेगावला प्रवचन केलेलं आहे. आज खूप विनंती केल्यानंतर प्रभूजींनी आपला मूल्यवान वेळ इकडे सातारा सेंटर साठी दिलेला आहे. तर त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. हरे कृष्ण. स्तुती ऐकायला फार चांगलं वाटलं बरं. स्तुती ऐकायला चांगलं वाटलं म्हणून. राधे राधे. हरे कृष्ण.
जय हो अखिल वनचारी
विष्णुपाद परमहंस परिव्राज गजराष्ट्रोत्तर शतक श्री श्री आपण असं करू प्रभूजी, पूर्वीच्या चालीप्रमाणे आपण आता दंडवत करायला शिकू. काळाच्या ओघात मला असं जाणून येते का लोक आम्ही 78 1980 81 82 84 85 पाहिजे ना पंचांग दंडवत घालायचे. आता गुण घेऊन असं उभे राहायला लागले. असे जेवण विष्णुपाद म्हणलं का असेच उभे राहते. काही दिवसांनी उभे राहतील मग असे आले तुम्हाला हे नाही चालायचं. नम्र आहे ना व्हायचं तेव्हा पुढे आले ना तुम्ही घाला दंडवत गुडघे टेकवा कोपर टेकवा डोकं पंचांग दंडवत म्हणतो. मग जयवंशीपाद म्हटलं प्रत्येकाने कंपल्सरी ते केलं पाहिजे ना. जयवंशीपाद गुरुवंश परिवार अष्टोत्तर शतक श्री श्री कृष्णकृपा श्रीमूर्ती अभय चरण भक्तिवेदांत स्वामी महाराज प्रभुपाद की जय. अनंतकोटि वैष्णव वृंद की जय. नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय. प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौर भक्तवृंद की जय. श्री श्री राधा रानी श्याम सुंदर राधा गोपीनाथ गोविंद राधा गोविंद भगवान की जय. ललिता अष्ट सखियों की जय. जय गोप गोपिका श्याम गुरु राधा कुंड गिरिराज गोवर्धन की जय. नंद बाबा यशोदा माता रोहिणी माता कीर्तन माता पुरुष महान बाबा की जय. श्याम कुंड राधा कुंड गिरिराज गोवर्धन की जय. दर्शन नंदग्राम धाम गोकुल महावन रमती धाम की जय. जय अयोध्या धाम की जय. रामचंद्र हनुमंत राय की जय. जगन्नाथपुरी धाम की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. मायापुर नवदीप धाम की जय. दयानिताय हृदय पावन गौरांग देव की जय. जय हरे कृष्ण महामंत्र की जय. चंद्रभागा देवी की जय. रुक्मिणी विठलनाथ भगवान की जय. शुद्ध भक्ति मार्ग की जय. हरे कृष्ण महामंत्र की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद विभूति की जय. गौर प्रेमानंदे हरे हरे. क्षमा करा मला चुकलंय का काही चुकला तर क्षमा करा. मला समाधान मागतं याच मी समाधान मागत नाही. आपण आपली परंपरा सोडायला नाही पाहिजे. काळाच्या ओघामध्ये असं बिघडत जाणार असं नाही. म्हणजे कोणी असो पण आपण भगवंतापुढे नम्र झालो. नम्रात आहे व्हायला पाहिजे. भगवान कृष्णाने आम्हाला दाखवून दिलं. भगवंत लहान होते. नंग धर्मरूप असायचे. दिसायला सुंदर. कुटीलाल घे मुंडाळ केस. यशोदामाईने छोटी बांधलेली. मोठीची माळ घातलेली. आंगडं घातलेलं. खाली ऐकणे माहिती नाही. ह्यामध्ये सुंदर पैंजण. असे रूप पाहण्यासाठी यशोदामाईच्या शेकडो मैत्रिणी भगवान कृष्णाला पाहण्यासाठी येतात. आणि त्या गोपी म्हणतात कान्हा तुला आम्ही ना थोडी छाछ देऊ. छेचिया भरके छाछ म्हणजे केवळ शिंपभर छाछ. शिंप आपल्या लोकांना माहिती नाही आहे. काही लोकांना लहान वयामध्ये त्यांनी नदीमध्ये शिंपा गळायच्या आणि त्या शिंपावरून दूध पाजायचे लोक. तेव्हा त्या गोपी त्या श्याम सुंदरला म्हणायच्या की कान्हा असं म्हटलेलं असं संतांनी. शेष महेश दिनेश सुरेश जप जपे पर परम पावे काही आहे रतीच भगवान श्रीकृष्णाला शिभर छाछ देते असं म्हणतात. पेटाळ्या वाजून नाचायला लागायचे. अनंतकोटी प्रमाणे तुम्हाला आपल्याला हे शिकलं पाहिजे. कारण जो प्रणाम चांगला करतो स्वरामध्ये प्रणाम करतो नंतर प्रणाम करतो त्याचं यश बळ ऐश्वर वाढतो आणि लक्ष्मीची तिच्यावर कृपा होते. म्हणून आपल्या सांगायच्यामध्ये पहिल्यापासून मोठ्या माणसाबद्दल लोक करायला शिकवले. हे भरून नसेल घ्यायचं ना लोक त्यांनी आपल्याला जे घालून दिले तर आपण पाळलं पाहिजे. आपण एक बरोबरच म्हणून मंगलाचरण. हम श्री गुरु श्रीयुतां कमलं श्री गुरु श्री रूपं सारजातं सर्वदा
गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृन्दाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्ति देवी सत्यवत्याय नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भागवती उत्तम श्लोके भक्ति नैष्टिकी भक्ति भवति नैष्टिकी दीनानि दुर्बलासि सुखरासि हरिकथा आनुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी चरित्र ते उच्चारि ओम नमो भगवते हरे कृष्ण आनंदाची गोष्ट आहे वैष्णव प्रभूंच्या कृपेनं त्यांनी आम्हाला बोलवलं या ठिकाणी प्रवचन रूपी शिवराखांची संधी दिली आणि अशी रसिक भक्त या ठिकाणी आपल्या सातारा मंदिरचे या ठिकाणी आलेले आमचे प्रेम मंडळी सगळे हरे कृष्ण आनंदाची गोष्ट आहे तर मंगलाचरण जे असतं त्या मंगलाचरणामध्ये याला शास्त्रामध्ये आहे की अंगन्यास त्या म्हटलं जातं अंगन्यास कोणतेही पूजा कर्म करायचं असेल अंगन्यास करावा लागतो कारण की आपण माता पितेच्या रक्तमांसापासून आलेलो आहोत त्यामुळं आपल्या आत्म्याचं इतकं तादात्म्य झालेलं आहे भौतिक शरीराशी पूर्णपणे तादात्म्य एक आणि म्हणून स्पिरिच्युअल
मॅटर जे म्हणतो आपण, आध्यात्मिक विषय वस्तू ग्रहण करण्याचं सामर्थ्य आपल्यात नसतं. मंगलाचरण ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या इंद्रियांमध्ये ती शक्ती येते. चांगल्या रीतीने केलं मग आपण आध्यात्मिक विषय वस्तू चांगल्या रीतीने प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून मंगलाचरण फार महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी अभंग तुम्हाला आवडत होतो, मी इंट्रोड्यूस केलाय, खूप क्षमा करा. म्हणजे वायात जायचं नाही आपल्याला इकडे तिकडं, पण फार सुंदर अभंग होतो. दीन आणि दुर्बळाचे सुख राशी आहे, तारुभव सागरीचे उच्चेंचे अधिकारी. रात्री याच्यावरती तिकडे प्रवचन भरपूर बोललो आमचे हे दोन मित्र. तर ते या श्रीमद भागवतचा जो श्लोक, त्या श्लोकाचा नार्थ सारखाचे नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवा. जे नष्टप्राय लोक आहेत, अभद्र लोक आहेत, त्यांना नित्यम भागवत सेवा. अभद्रेषु नित्यम भागवत, भागवती उत्तम श्लोके, भागवतामधल्या उत्तम श्लोकांच्या द्वारा भक्तिर्भक्ती नैष्टिकी. त्या ठिकाणी त्यांची भक्ती दृढच नाही, दृढच्या पुढची पूर्ण निष्ठापूर्वक भक्ती त्यांची होते. म्हणून दीन आणि दुर्बळाशी महाराज म्हणतात, दीन आणि दुर्बळ सुखराशी हरिकथा. दीन आणि दुर्बळ लोकांसाठी संसार हा दावानळ आहे. आपण रोज गातो, संसार दावानळ लीड लोक. दावानळ म्हणजे तो अरण्यामध्ये अग्नी लागतो, त्या अग्नीमध्ये सर्प जळून मारतात, कोल्हे जळून मारतात, खोकडे जळून मारतात, प्राणी कुश जळून मारतात, शुक्र जळून मारतात, गवी भाजून निघतात. आणि आकाशामध्ये त्यावेळी वणव्यामध्ये असं होतं, तो वाळलेल्या गवताला ती ओली झाडे देखील सापडतात. ती ओली झाडं अधिक पेट घेतात. आणि त्यावेळी आकाशामध्ये पाखरं जे त्यांचे पोटे जळून गेलेले, अंडे जळून गेलेले, त्यांचे पिल्लं जळून गेलेले, तो आकांत. आणि आकाशामध्ये पाखरं, त्यांचे डोळे गेलेले, कुठे जावं काही कळत नाही, पटापटा खाली पडत. हे मी तीर्थकुंडाला पाहिजे. तीर्थकुंड म्हणजे आपले 55 एकरची जागा होती. आणि मला सांगण्या लक्षात राहिलं, आणि त्यावेळी मी गाई चारायचं काम तिथं करत. तर तो जंगल, गवे वगैरे असायची आणि आमच्या गाई हरणांमध्ये चालायच्या. माझ्या गाईमध्ये हरणं चरत. आम्ही गाई अशा केल्या होत्या की लोकांकडून मागून आणल्या. या गावचे 2 कालवडी, या गावची एक, त्या गावची एक, लांब लांब साऱ्या परिसरात गाय चारा गेलं का त्या गायीच्या गायत आम्ही घंटी बांधलं. कळलं पाहिजे कुठे इतकं दाट जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये गायी दिसेनाशा व्हायच्या क्षणामध्ये. आणि मग वरती जावं लागायचं, शेंड्यावरतून पाहावं लागायचं. ते एक बस्त वाढला गेलेलं 2 दिसतात, इकडे पूर्वेला पाहिजे का दुसऱ्या दिसतात. आणि सगळ्या गायी दिसायला जायच्या आणि वैतागून जायचं, झोपायचा, भरवलेलं काय नको. कारण काय ते आपल्या घरी निघून जायच्या, यायच्या, चरायच्या सगळं काही. आणि पुढे सगळे घरी आपल्या घरी निघून जायचं. सकाळच्या वरती घेऊन यायचे, महाराज तुमची गाय आली होती सुटून बरं. असं आमचं. त्यावेळी आम्ही पाहिलं रात्रीचा अचानक वनवा लागला. वनवा स्फोट होतो असं लक्षात, आवाज येतो आणि झाडं देखील त्यात पेटून हिरवी झाडाची असतात. काय असेल काय माहिती. आणि त्या पाखराचा आकांत आणि ते प्राणी महाभयंकर ते अवस्था आहे. बरोबर कदाचित आपण मागच्या जन्मातून त्यात आलेलं असतो. बरोबर जे आपल्याला दिसतं या ठिकाणी आपल्यात घडलेलं असते. असं जे गोष्ट आपण पाहतोय सृष्टीमध्ये कधीतरी आपल्या बाबतीत घडलेली असते. म्हणूनच आपल्याला तर खंड करायचं सगळ्यांचा या जन्मामध्ये, पुन्हा याच्यात यायचं नाही. तेव्हा संसार दावानल, त्याला दावानल म्हटलेलं आहे. अग्नी, एक जठराग्नी असतो, एक वडवाग्नी असतो, धावाग्नी. वडवाग्नी म्हणजे पाणी पेटतं असं. कारण पाणी काय वेगळं नाही आहे, पाण्यामध्ये अग्नी सुद्धा आहे. कारण सृष्टीची उत्पत्ती जर तुम्ही पाहिली, सूक्ष्मातून स्थूल येतं त्याप्रमाणे शब्दातून आकाश येतो, आकाशातून स्पर्श येतो, स्पर्शातून वायू येतो, वायूतून रूप येतो, रूपापासून अग्नी येतो.
अग्नीपासून रस येतो, रसापासून पाणी येतं. म्हणजे असं समजू नका पाणी हे अग्नीचं रूप नाही. अग्नी हे सुद्धा पाणी हे सुद्धा अग्नीचं रूप आहे. तेव्हा कधी सुनामी वगैरे होतात ना, तर पाठीमध्ये ज्वाला दिसतात, पाणी पेटतं, तो वाढवा अग्नी. आणि पोटाचा जठर हा महाभयंकर असतो. कारण तुम्हाला माहिती आहे का, कावळे ढोपारा कंकर तितेरा राज हंस चारा मुक्ता भाई. परमाराज हे कावळे ढोकरा कंकर तितेरा. कावळे ढोकर खातो, हंस मोती खातो, आणि इतर पक्षी गारा खातो, कंकर खडे. आणि त्याच्या पोटामध्ये खडे नसतात, त्याचं पाणी होऊन जातं. तो पेटेला दिसत नाही, परंतु आज जाळून पूर्ण भस्म करून त्याला म्हणतात जठर. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देह नसतात प्राणापान संयंता पचनानाम चतुर्विधम. अन्न तुम्ही 24 घंटे बाहेर ठेवा, काही वेळेला काय होणार नाही. पेढा ठेवा, आज तू 2 दिवसांनी खाला तरी चालेल, पोटात घातलं तर 2 तासामध्ये. हे भयंकर जे आहे ते, हा संसार दावा नळ आहे, त्याला अग्नी म्हटलेले आहे. संसार दावा नळ लोक त्राणाय कारुण्य घनात्वम. म्हणजे आम्ही त्या वण्यात सापडलोय, पण गुरु रूपी एक महान दयाळू ढग आला, जलद, आणि त्यांनी एकदम त्या ठिकाणी प्रचंड मोठी वर्षा त्या ठिकाणी केली, पाऊस पडला, आणि आमचं ते अग्नी शांत झाला. तेव्हा संसाराला दावा नादाची उपमा दिली, याच्यामध्ये सुखाचा विषय नाही. तेव्हा याला नागाची उपमा दिलेली संतांनी. म्हणून विटलो संसारा सर्प हा विखार पांढरा. तुझशी अंतरेले दातारा या दावेदाराने निघत. दावेदार म्हणजे काय? दावेदार म्हणजे त्या आपसामध्ये जे पिढ्यानपिढ्याची भांडणं लागलेली असतात. आजोबा म्हणतो पोराला, त्याचं ना आपल्या आयुष्यात जमलं नाही, आता मी मरून चाललोय, पण तू मात्र वैर सोडू नको, सूड घे. भावा वडिलांनी सूड घ्यायचा, त्याचा अपूर्ण राहिलेला असतो, तो आपल्या पोराला सांगते, बा आपल्या 10 पिढ्यांचं त्यांचा आपला बरोबर आहे, तेव्हा त्यांचा सूड घे. म्हणजे याला म्हणायचं दावेदार. तसं हा संसार जो आहे, ज्यात आपण आलो लग्न कार्य करतो, याची आसक्ती, हा जो संसार आहे, हा संसार दावेदार आहे. हा दावेदार सर्प हा विकार पांढरा. म्हणजे तू ज्यावेळेस चावतो, पांढरा कोबरा चावला का त्या माणसाला एक लहऱ्या म्हणतात, त्याला हॉस्पिटलकडे जाऊ देत नाही, तू मरतो. तसा हा कोबरा, संसारूपी कोबरा आपल्या सगळ्यांना चावला. हा दावेदार आहे, प्रत्येक जन्मात चावतो आणि कृष्णापासून आपल्याला दूर ठेवतो. पण हा भयंकर हे भौतिक जीवन एक दावेदार. पुन्हा याला गौ नदी म्हटले. गौ नदी ब्रह्मांड भ्रमित कोण भाग्यवान जीव. गुरुकृष्ण प्रसाद पाहिजे अनेक उपमध्ये भागवत मध्ये संसाराला सागराची उपमा दिली. ऐसा दुष्कर भव सागर, तुकाराम महाराजांनी त्याचं भाषण केले. ऐसा दुष्कर भव सागर नेनो कैसा उतरू पार, काम क्रोधादी सावजे थोड दिसता ती भयंकर, माया ममतेचे भोवरे भयंकर घेती फेरे. असं त्याचं वर्णन केलं. दुष्कर भव सागर, हा सागर तरी आपण पलीकडे जाऊ शकतो, अलीकडे पलीकडे. परंतु भवसागरामध्ये एकदा माणूस फसला का त्याला दुष्कर म्हणजे पलीकडं त्याला ठावच नाही, किनारा नाही. दुष्कर हे कोणी करून जाऊ शकत नाही, अमर्याद. असं काम क्रोध त्याचे सावजे. काम क्रोध लोभ नरकाची द्वारा म्हटलं की काम क्रोध लोभ ही सावज आहे. म्हणजे तिमिंगल मच्छी, जलचर तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी तुम्ही उडी टाकली त्याच्यामध्ये का तुम्हाला पार नाही होते ना, तुम्हाला ते भक्ष करून टाकले. माया ममतेचे भोग, त्याच्यामध्ये ईर्ष्या द्वेष, त्यांनी हे केलं, ते हे केलं, हे केले, ते केले. ईर्ष्या द्वेषामध्ये हे भोवरे माया ममतेचे भोवरे. म्हणजे सुनामी आतमध्ये त्या भोवरात मला माहिती, नदीच्या भोवऱ्यात पोहता पोहता माणूस गेला, तो खाली जातो,
खाली गेल्यानंतर तो 2 किलोमीटरच्या वर निघत नाही बरोबर. तसं ह्या समुद्रात घोरे ते मायापुरीचे वासनेच्या लहरी, सदैव वासना, कामना, पाठीमागं सांसारिक वासना, मला हे असं आहे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, वासना, कामना, ईर्ष्या, द्वेष, ह्या लहरी त्यामध्ये उठतात. असं हा सगळं सागर करून जाणं फार अवघड. आणि त्यातही कलियुग. ह्या अल्पायुष्य सगळ्या कला संगीजन मंद सुमंद तुय मंद भगवंता. ह्या जगातले सगळे लोक प्राय शूद्र स्वरूपाचे, शूद्रच लोक आहेत. कली गे शूद्र संभवा, याच्यामध्ये कोणताही वर्ण नाही असं नाही. सगळे शूद्र स्तराच्या खालच्या दर्जाचे, शुची नाही, शौच शुची, कोणताही ब्राह्मणिक गुण नाही. प्राय अल्पायुषी, सगळे अल्पायुष्य, मंद, अतिशय मंद बुद्धीचे, सुमंद, प्रचंड मंद बुद्धीचे, मंद भाग्या, दुर्दैवी आणि वैतागलेली, उपद्रवाने गांजलेली, कुठे शांती नाही. असे ना संसारामध्ये आपल्यासाठी जीव जन्माला आले, परमेश्वरापासून दूर पडलो, दीन आणि दुर्बळ आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी सुखाची राशी जर म्हटलं, रास म्हणजे मोठी जर धान्य टाकत गेलो रास लागते. ते सुखाची रास जर म्हटलं, भगवान कृष्णाची कथा, सुखराशी हरी कथा. आणि हा दुस्तर भाऊ सागर ज्याचा वर्णन केलं, तरुण न जाण्यायोगा असा हा संसार सागर, याला तरुण जाण्यासाठी कथारूपी नाव भगवंतांनी दिली. आणि नावेत बसल्यानंतर आपल्या तिरुंगल मासाची भीती नाही, आपल्या सावजांची भीती आहे, जलचरांची भीती नाही. सुरक्षित आपण पलीकडे जाऊ शकतो. आणि पुन्हा पुढे म्हटले, कथा कोणची चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळचं चरित्र. भगवंताचं चरित्र गोकुळाचं. कारण हे चरित्र भगवंताने वर्णन केलं, खरं म्हणजे व्यासानीचं वर्णन केलं नव्हतं. सगळ्यांचा विषय झाला होता, व्यासानीचं वर्णन आधी केलं नव्हतं. व्यास महर्षी जे आहे हे वाङ्मय अवतार आणि चिरंजीव. आणि भगवंताचे अवतार आहेत कशासाठी? का वेगवेगळ्या युगामध्ये त्या लोकांच्या आध्यात्मिक साक्षात्कारासाठी जी साधन निर्णय करायचा असतो, ते साधन निर्णय करत असतात वेळेची. आणि आपण ज्याप्रमाणे अमुषा पौर्णिमा पाहिलेली असतात अनेक, आपल्याला अमुषा काय, प्रचंड निबिड अंधकार, त्याच्यामध्ये घुबडांचं ओरडणं, कोल्यांचं ओरडणं, हिंस्रपशींचं ओरडणं, अंधकार, पुन्हा त्याच्यामध्ये काजळे चमकतात. अमावस्येचं आपल्याला माहिती म्हणून आपण वर्णन करतो. तसं व्यासांनी अनेक कलियुग पाहिजे आणि म्हणून त्यांना माहिती कलियुगामध्ये जे आहे सगळे शुद्र समोर. मग साधन निर्णय करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे वेद जवळ घेतले. वेद एकत्र होते. मग त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद त्याचे 4 भाग केले. पुन्हा विचार केला, हे शक्य नाही बोल, हे वाचणे याला शक्य होणार नाही. आपणच आपली भगवद्गीता हे धरूनच ठेवतो जशी. कोणाला म्हटलं गीता आहे तुझ्या घरी पाहिजे आतमध्ये प्लॅस्टिकचं याच्यात कवर म्हणते असतं, समजा याची ठेवली त्यांनी, अशा व्यवस्था. तेव्हा हे व्यासांना कळले, वाचणार कोण? मग त्यांनी काय केलं, सूत्ररूपामध्ये ब्रह्मसूत्राची रचना केली. आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे जास्त उहापोह करायचा नाही, हे जग असं आहे तसं हे झालं ते झालं ते झालं म्हणून हे केलं पाहिजे केलं असं नाही. आता तो ब्रह्मजिज्ञासा तो आला नाही का आता, आत्ता फक्त ब्रह्मजिज्ञासा त्यांनी सूत्ररूपामध्ये केलं. रसवई 6 हे परब्रह्म कसं आहे, रसमय आहे. मग शोधा तुम्ही रस काय, रसवई 6
परम रसवयचा बरं ते निर्विशेष आहे. पुढे म्हटले पराशय शक्ती विविध स्रोते स्वाभाविक ज्ञानामध्ये क्रियाच आहे. त्याच्यात कारकत्व आहे, निर्विशेष नाही आहे. उपादान करण अधिकरण ही 3 कारकत्व परब्रह्मामध्ये सांगितले. कारकत्व म्हणजे कर्तृत्व त्याच्यामध्ये आहे, क्रिएटिव्हिटी, त्यामध्ये निर्विशेष नाही आहे. ते पण वेदात म्हटलेलं. आणि शक्ती विशिष्ट हे पण सांगितलेलं. तरी लोकांनी ओढून काढून निर्विशेष कसं केलं काही कळत नाही. पराशय शक्ती विविध स्रोते हे शक्तिमान आहे आणि वेगळ्या प्रकारची त्याची शक्ती सर्जित होते हे पण म्हटलेले. तरी त्याला शक्ती विहीन केलं. वेदामध्ये म्हटलेलं ते सूत्रामध्ये टाकलं. खरं ब्रह्म सर्व सर्व तर ब्रह्म ब्रह्म बरोबर आहे. कारण जन्मादेशमध्ये करता आदेश अज्ञास्वराट सगळं काही अधिक अन्वयाने करता तोच भगवंत अन्वय व्यतिरेकाने सृष्टी भरलेला भरलेला. अन्वय व्यतिरेकाचा अर्थ होतो की माती घेतली, घेणाऱ्याने त्याला आकार केला, घरात बनवला. पहिला तो घडा मातीमध्ये दिसत नव्हता, पण मातीचं रूपांतर घड्यात झालं. त्याचा अर्थ पूर्वी घडा मातीमध्ये होता. त्याला म्हणायचं अन्वयाने आणि व्यतिरेकाने तो त्याच्यात होता. अन्वयानं प्रगट झाला, व्यतिरेकाने ऑलरेडी त्याच्यामध्ये अस्तित्वात होतं. तसं हे अन्वय व्यतिरेकाने भगवंतच भरलेलं आहे. पण इथे एक चूक होते. ह्याचा अर्थ घेतला ब्रह्मवादीने वेगळा. त्यांनी एक सिद्धांत काढला की एक मोठा डोंगर असावा आणि त्या डोंगरामधून कळसावरून आम्ही लेणं कैलास लेण्यासारखं खोदलं. कळशी त्याचा खोदला, पिलर्स वगैरे सगळे त्याचे बनवले. आता आल्टर कोरला, त्याचा त्याला खांबे कोरले, मूर्ती त्यातूनच कोरली. पुढे एक भक्त उभा केला, त्याच्या काळात मीनापत तसा कोरला. इकडून बाहेर दगड आणायचंच नाही आणि त्यातच कोरायचं. तशा प्रकारे भगवान वाटला गेलेला आहे. त्यामुळे तो साकार्य असून निराकार असून आतली पोकळी तोच होता ना. देव आहे तो दगडच आहे, विनायक दगडच आहे. हा दगड सगळं ब्रह्म निर्विशेष मायावाद नाही. मी ह्या लोकांनी त्याचा अर्थ असा घेतला की अन्वय व्यतिरेकाने ब्रह्म आहे. त्याचा अर्थ त्यांनी घेतला ब्रह्म हे सृष्टीच्या रूपामध्ये परिणत झालेलं आहे, त्याचं मूळ अस्तित्व संपले आहे. पण याच्यामध्ये ब्रह्म परिणामवाद जो आहे हा टाकाऊ आहे. शक्ती परिणामवाद आमच्या वैष्णवाचार्यांनी सांगितलं. भगवंताची शक्ती शक्तिमानामध्ये भेद नाही. सूर्याची किरण आहेत म्हणून सूर्याला किंमत आहे आणि सूर्याने म्हणून किरणाला अधिष्ठान आहे. थांबते कशावर? या जगात सगळ्याला अधिष्ठानाची आवश्यकता असते. आम्ही धरतीवर बसलेलो अधिष्ठान असलेले बसू शकत नाही. सूर्य आणि किरण ही कधी वेगळं करू शकत नाही. त्याप्रमाणे भगवान आताच म्हटलेले वेदांत सूत्रामध्ये पराशय शक्ती वेद स्रोते एक शक्तिमान आहे. त्याची शक्ती वेगळ्या प्रकारे सर्जित होते. शक्ती परिणामात त्याच्यावर याचा अर्थ असा भगवान सर्जित नाही होते असं म्हटले नाही वेदांमध्ये. शक्ती सर्जित झालेली वेदात म्हटले ना. म्हणजे हे भगवंत वेगळ्या रूपात असं नाही का त्यांचे तुकडे तुकडे वेगळ्या रूपात प्रगट झाले नाही. शक्ती वेगळ्या रूपाने प्रगट झाली. याला म्हणायचं शक्ती परिणामवाद. आपल्या सगळ्या चारी संप्रदायाच्या आचार्यांनी शक्ती परिणामवाद स्वीकारलेला आहे आणि वेदाने तो मान्य. इतक्यात आपण सूत्र पाहिजे की नाही. पराशय शक्ती विविध स्रोते परब्रह्म स्रोते नाही म्हटलं. शक्ती तो शक्ती परिणामवाद. तुम्हाला सगळे भगवंती भरले वेदांत सूत्राची रचना केली. तत्वमसी तो मीच आहे. तत्वमसी तो मीच आहे. तो मीच आहे. तू त्याचा अर्थ असा आहे की तू हे शरीर नाही. तू स्वतःला शरीर समजतो. तू तो नाहीस. तू स्पिरिच्युअल एनर्जी असं त्याचा. आणि अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ साधा प्रभुपदाने सरळ लिहिला आय एम नॉट दिस बॉडी. कारण आपण स्वतःला समजतो. इतकं तादात्म्य शरीराशी झालेलं आहे आपलं
तर आपण शब्दाबाहेर काय समजू शकत नाही. निस्पण हे तादात्म्य जे आहे हे नष्ट करण्यासाठी सूत्र सांगितलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्मा आहेस, ब्रह्माचा अंश आहे. असं तर वेदांत सूत्राची रचना केली व्यासांनी. ते त्यांना असं वाटलं हे शक्य होणार नाही. पुन्हा व्यासांनी किती त्यांच्या हृदयामध्ये कळकळ हो जगासाठी. आणि मग त्यांनी 17 पुराणांची रचना केली. कारण आई जी असते, वेद हे मातेप्रमाणे जितक्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत, तेवढे चेहरे आहेत, तेवढ्या प्रकारच्या वृत्ती आहेत. प्रत्येकाचे जे मानसिक धारणा वेगळ्या प्रकारची आहे, त्यांच्यामध्ये स्तर आहे. आणि ह्या सगळ्यांना अध्यात्मामध्ये उन्नत करायचं म्हणून अशी व्यासांनी रचना आश्चर्यकारक केलेली आहे की तुम्ही एवढे अध्ययन करता, तुम्हाला बरोबर त्या अध्ययन तुम्हाला जे तुम्हाला आवश्यक आहे तेच तुम्हाला जसलं जातं. बघा जे योग धारणेवरती आहे ज्यांना, आणि त्यांची प्रगती भक्तीकडे नाही आहे, भक्तीवर, तर त्यांच्यासाठी ते लगेच गीतेमधून अर्थ काढतात. अष्टांग योग रोज त्यांना म्हणजे ज्या प्रकारे जशी आई आहे, आई एखादा डायबिटीसचा पेशंट घरामध्ये त्याच्यासाठी कमी मिठाचं वरण बनवते. दुसरा एक कुस्तीगीर आहे, त्याच्यासाठी सुंदर अगदी उडदाची काहीतरी डाळ वगैरे बनवते, ते सकस आहार. एक आपला कारभारी आहे, त्या कारभारीसाठी नॉर्मल वरण भात वगैरे करते. छोटं बाळ आहे त्यासाठी दूध वगैरे ठेवून देते. प्रत्येकाचा आहार वेगळा. तसं वेदांमध्ये सुद्धा व्यासनाची आवश्यकता आहे. सगळ्यांना आपल्याला अध्यात्म प्रगत करायचं आहे, त्याच करावं. आणि म्हणून त्यांच्यासाठी सगळं केलं. 17 पुराणांची रचना केली, परंतु त्यांना शांती नव्हती. पहिल्या स्कंदामध्ये आलेले वाक्य नाही, अजिबात शांती नाही. आणि मग शम्यप्रासाश्रमामध्ये बसले असताना आचमन वगैरे केलं, चिंतन करतात, मग मनाला शांती नाही आणि चेहऱ्यावरती औदासीन्य पूर्ण. नारद मुनींना ते हवं होतं, ते आले आकाशातून. व्यासानं म्हटले जायचे, काय कार्य मोठं केलं तुम्ही, सगळ्या वेदांचे 4 भाग केले, वेदांग लिहिली, त्याचप्रमाणे तुम्ही वेदांत सूत्र लिहिलं, त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णपणे इतिहास पुराण सगळे लिहिली. पण हे मात्र सत्य तुमच्या तोंडावरती समाधान नाही. ते म्हणतात सत्य गुरुदेव, तुम्ही म्हणताय खरंय. मग ते म्हणतात तू असं समजला की कलियुगामध्ये सगळे शूद्र आहेत आणि मग ह्यामध्ये कोणीही परमेश्वराचा शुद्ध भक्त नाही, असं समजून तू भगवंताच्या लीलांचं गुणगानच केलेलंच नाही. आणि म्हणून तू उदासीनच राहणार. फार सुंदर श्लोक आहे. क्षेत्रपदम हरे यशो जग पवित्रम प्रगृणीत करचित तदवायसं तीर्थं शांति मनसं नियतसा निरवंति शिक्षे. हे दोचा चित्रपदम, वाणी अतिशय चित्रपद आहे. आश्चर्यकारक अलंकार, उपमा, रूपक, छंदबद्ध, कर्तबद्ध, व्याकरण दृष्ट्या एकदम शुद्ध, अशी चित्रासारखी एकदम हे मोठमोठ्या उपमान, अलंकार आणि गच्च भरलेली वाणी, अशी ही वाणी चित्रपदामध्ये जरी आहे. हरे यशो जगत पवित्रम, जगाला पवित्र करणारं हरीचं यश जर ती गाण्यामध्ये समर्पित नसेल, तद वायसम कीर्तम शांती मानसा, तर ते जे आहे कावळ्यांना उष्ट टाकायच्या स्थानाप्रमाणे अपवित्र आहे. कावळ्यांचं तीर्थ आहे ती वाणी. त्या ठिकाणी मानस सरोवरामध्ये रमण करणारे हंस कधीही रमण करत नाही. त्या वाणीला इतकं खराब म्हटलेलं, खरकट टाकण्याच्या स्थान आहे ती अपवित्र वाणी आहे. लौकिक दृष्ट्या किती मोठी असेल, औडंबर मोठमोठे
काय उपमान रूप दिले असते, छंदबद्ध व्रतबद्ध केलेली असते, परंतु खरकट टाकण्याचं स्थान किती आपल्याला असतं. हंस कधीच तिथं रमण करणार नाही. हंस नाही मला काय सुंदर आहे बाबा, काय तर शहरामध्ये गावाकडे ते सगळं. किंवा तुम्ही किती कृत्रिमरित्या एखादं सर्व्हर बनवलं, अगदी भारी सुंदर सुंदर कलाकारांनी कागदाची कमळं बनवली, रंग देऊन, ते थांबणार नाही. आकाशातून हवा चालला का एक मान सर्व गाडी होती. किती चौकणी बनवा, त्याला मार्बलच्या पायऱ्या बनवा, हा रंगीबेरंगी हे लावा, तुम्ही सगळं काही, आणि कमळाची फुलं ती दाखवा. तरी पण ते म्हणजे हे आपलं काम नाही. तशी ही वाणी जी आहे अशा प्रकारची. एका ठिकाणी म्हटलेलं आहे का कवीने, शरदचंद्र वक्त्रा लसत पद्मनेत्रा स्वलंकार वासोपी स्वलंकार युक्तोपी वासो विमुक्ता हरे नाम हिना सुवानी तथैव. शरदचंद्र वक्त्रा, एखादी सुंदरवती आहे अंगना. शरदचंद्राच्या चंद्र जो असतो शरद पौर्णिमेला उगवतो पूर्वेला, किती आल्हादत असतो. तसं आल्हादत मुख असणारी, शरद पौर्णिमेला चंद्र इतका सुंदर असतो तसं मुख असणारी सुंदरी शरदचंद्र वक्त्रा लसत पद्मनेत्रा, एकदम प्रस्फुटित उमललेल्या कमळाप्रमाणे जिचे नेत्र आहेत, कानापर्यंत उघडलेले, सगळे अलंकार तिने घातलेले, तथापि वासो विमुक्ता, परंतु साडीच घातलेली नाही. अशा स्त्रीप्रमाणे त्या वाणीची अवस्था होते. आणि पुढे सांगितलं तथापि तत्वा विसर्गो जनता भवित्वो यस्मिन् प्रतिष्ठोत्तम अवध्यं वर्तते नामानि अन्तस्य यशोमि कानीय गायन्ति श्रवन्ति गायन्ति गृह्णन्ति साधव तद्वाद विसर्गो. पण जी वाणी संतांनी लिहिली त्यात अलंकार नसतील, कदाचित ती छंदबद्ध नसेल, त्याच्यात एखादं व्रत नसेल. व्रत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल व्रत काय असतं. मालिनी व्रत, पृथ्वी मालिनी, मालिनी नन मने गणाचे मालिनी व्रत होते. तत्भर जग ग पृथ्वी, जसं जसं येलं सांगतील का. व्रत म्हणजे वरती तेवढंच आलं पाहिजे, तेवढेच अक्षर आणि मात्रा टोटल, दुसऱ्यात पण आलं पाहिजे. ही व्रत हे कोणी करचत नाही. आजकालचे कवी सरळ म्हणतात म्हणून मुक्त छंद, मुक्त छंद. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो मुक्त छंद, नवीन छंद सोडून काढला. तेव्हा व्यासाने हे कार्य केलं, आणि व्यासाला ज्यावेळेस खर्चवलं, पण किती गोड, गोडी गोडी नाही ना, गोड शब्दांनी नारद मुनी त्यांचं बरोबर हे काढलं ना, इतका भारी त्याचं हे केलं, हळू असं सांगितलं, तुझी वाणी खरकटी असे नाही म्हटले. कला आहे नारद मुनीकडे नाही, असं करून त्यांना सांगितलं. आणि मग त्यांना पस्तावा झाला, म्हणे आता मग काय करू. अरे जन्म त्यांनी साधना केलेली आहे, कृष्ण भक्त सगळे मिळत नाही. गोपी चालल्या गोलकाला असा धरी छंद जाय तुटे भावबंद. आजपर्यंत कोणी गोलकला गेले नाही, ऋषी मुनी सुद्धा नाही गेले प्रभूजी. ब्रह्मा बाबांनी सांगितलं, नारदा 60 वर्ष सहस्राने मया तप्तम अनघ, हे निष्पापा नारद, 60,000 वर्ष मी तप केलं. कशासाठी? नंद ब्रज गोप श्रीनाम पादरेणो प्रदये. नंद बाबाच्या ब्रजामधल्या गोपींच्या चरणांच्या रज प्राप्त करण्यासाठी 60,000 वर्ष तप केलं. पण मला दर्शन सोडा स्वप्नात येणे आणि एक गोपी राधा रेंत दुरुस्त आहे. असे व्यसन निभावून सुंदर रीतीनं
श्रीमद भागवती रचना त्यावेळी केली. म्हणे आता मी विचार करणार नाही, सरळ नलिक लिहिणारा कोणी पाहिजे, मी समाधीमध्ये जाऊन लिहायचा प्रयत्न करू. आणि मग म्हणे काय करतो, गणपती देवांना त्यांनी बोलवलं, आमच्या पार्वती मातेचे सुपुत्र गणपती, कार्तिकेय गणपती, भगवान शिवजी आणि पार्वती माता, 4 माणसांचं परिवार. पण हे ग्रस्ताश्रम इतका सुंदर येण्याचा अतिशय सुंदर, कारण त्यांच्या घरी अल्टर पण आहे आणि त्या अल्टरमध्ये राधा आणि कृष्ण असतात. कारण आम्ही कशावर म्हणतो, कारण की 15 दिवस झाले कार्तिकेय दर्शनाचा आला नाही कैलासमध्ये, म्हणून स्वतः 15 दिवसानंतर पार्वतीजी गेली कार्तिकेयाकडे, म्हटली कार्तिकेया काय रे, तुला आई वडिलांचे लक्ष नाही का, सकाळ संध्याकाळ दर्शन आहे आणणारा तू सुपुत्र आमचा, आज 15 दिवस झाले तू दर्शन करा नाही. अगं आई, वेद वेदांग सगळे शास्त्र गच्च भरून ठेवलेले, त्याचं अध्ययन सुरू केलेलं आहे. त्यावेळी पार्वती माते म्हणते किंचन यद गोविंदे हरे नाम घेरन गायसो. मा म्हणजे नको, ऋग्वेद, मा यजु यजुर्वेद, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अजिबात वाचू नको. कारण की वेद अनंत बोलला, अर्थ इतकाच साधेला गोविंद. सगळ्याच सार वेदांचा अभ्यास केल्यानंतर ज्या लोकांना शंका आहे, त्या लोकांच्या शंका, काही लोक तार्किक आहेत, त्यांचे तर्क नष्ट व्हावे, कारण त्या तर्क पण केलेले आहेत. केवळ अशा इन्फेक्टेड लोकांसाठी ते वेद आहे, त्याचा अपोह आहे. इन्फेक्टेड लोक, हा तार्किक इन्फेक्टेड अशांसाठी हा अपोह आहे, आपल्यासाठी नाही. म्हणून मा ऋग मा यजु मा सामपट किंचन यत गोविंदे ते हरिनाम घेऊन गायस्व. गायण्यालायक जे आहे ते हरिनाम गोविंद आहे, ते घे. आपल्या अल्टरमध्ये गोविंद आहे ना, त्याचं नाव कर. तेव्हा मग व्यासांनी चिंतन केलं, गणपती देव आले, आणि गणपती देव आहे बुद्धिदात्री देवता आहे. पण मला बघा ते जमणार नाही, लिखाण करायचं झटपट. मी ज्यावेळी लिहिन, मला जर तुम्ही थांबायला लावलं ना थोडं चिंतन करता करता उठून जाईल. मी पुरुषाप दिला श्लोकाला, पुढचा श्लोक तुम्ही सांगितला, मग ते म्हणजे ठीक आहे, मी श्लोक सांगेल तेव्हा तुम्ही चिंतन करायचं आणि मग लिहिस. आणि मग व्यासांनी समाधीमध्ये जाऊन पूर्णपणे ओम नमो भगवते वासुदेवाय तिथून सुरुवात केली. तर व्यासांनी काय केलं, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांचा संवाद गंगेकाठी घडला. परीक्षितांना 7 दिवसात तक्षक दंश करेल असा शृंगीचा शाप होता. परीक्षित महाराजांचं रक्षण उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंतांनी स्वतः आत प्रवेश करून केलं. एवढी उत्तर त्यांना प्रिय होती, एवढी भक्त होती. ज्यावेळी अश्वत्थाम्याने शस्त्र सोडलं, म्हटला बास, आता ह्या पांडवांचा वंश नष्ट करतो आणि दुर्योधन माझ्या स्वामीला मी प्रसन्न करतो. अगदी प्रसन्न होतो. म्हणून त्या ब्रह्मास्त्र सोडलं. शेवटचा पांडव शिल्लक राहिला होता उत्तरेच्या गर्भात. भगवंतांनी छोटा अंगठ्याकडं रूप घेतलं, छोटीशी गदा आतमध्ये गर्भाच्या भोवती फिरली. आणि त्या काळामध्ये परीक्षितांनी त्यांना पाहिलं किती सुंदर आहे. म्हणून कृष्णाला म्हटले अनोरणीयानां महतो मह्यान. हे वेदांत सूत्र आहे. तो परमेश्वर अणुहूनही लहान आहे आणि विभूत विभू वस्तूपेक्षाही महान विभू. अनोरणीयानां महतो मह्यान म्हणजे तेवढा होणं काय तुम्हाला आश्चर्य नका वाटू आणि एवढा असा वस्तू वाटू देऊ नका. बरोबर आहे की नाही? कारण तो अणुपेक्षा लहान, विभू वस्तूपेक्षा उत्तरेच्या गर्भात त्यांनी संरक्षण केलं. परीक्षित महाराजांना त्यांनी वाचवलं. परीक्षित महाराजांना ते हवे होते,
कारण की आपला जो सूर्यवंश, चंद्रवंश, पितरवंश हे वंश आहे. ह्या वंशाचे राजे हे भगवंताचे प्रतिनिधित्व करणारे राजे आहेत. त्यांचं राज्य स्थापन व्हावं, पांडवांचं राज्य स्थापन व्हावं, केवढा मोठा उहापोह भगवंतांनी केला. करोडो असुर मारले. जरासंधाला निमित्त करून 17 वेळा त्याला मोकळं सोडून दिलं. कारण 17 वेळा जाऊन त्याने 3-3, 2-2 कोटी सेना जमून आणली. सारख्या स्वभावाची. इकडं किती लोक मारले, करोडो कुरुक्षेत्राची गाव. आणि इकडं जरासंधाला प्रत्येक वेळी सोडत राहिले, सोडून द्यायचे. बलराम दादा गदा घ्यायचे, धरायचे, आणायचे. कृष्णावर अति प्रेम होतं बलराम दादाचं. त्यामुळे जरासंधाला त्यांच्या पुढे आणणार, हे टाकणार. त्याच वेळी का ना म्हणणार, दादा हे सोड, दादा ते सोड. कृष्णावर एवढं प्रेम, दादा सोडून द्यायचे. 2-3 वेळा असं झालं, हे चाललंय काय तुझं? म्हणजे दादा, अरे एकेकाला असं मारायसाठी पुढे एकेका झोपडीमध्ये फिरत बसतात. केवढं मोठं कार्य करतोय, देवाचं कार्य चाललंय याचं. असं घेऊन येतो जमा करून 2-2 कोटी आणि पण सुटलो का नाही. केवढा निर्लज्ज माहिती. 17 वेळा त्याला पराभूत केलंय, तरी 18 वेळा ठोकले. आणि ज्यावेळी शिशुपाल रडू लागला होता, समजत होता मला आपण 17 वेळा सुटून आलाय, तू खा रडू. मी गेली दुसरी बगडी 50. परीक्षित महाराज हा शाप परतून लावू शकत होते, परंतु ते म्हटले नाही, ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व टिकून ठेवलं पाहिजे. मी राजा, यज्ञदाचरती श्रेष्ठ. मी जर पायंडा पाडेल चुकीचा, जनता त्याप्रमाणे चुकीचं पायंडा पडेल. म्हणून सोडून दे. ब्राह्मणाला त्याचा शाप खरा व्हावा म्हणून 7 दिवसात मला आता तक्षक चावणार, मी मरणार. आणि म्हणून 7च दिवसामध्ये मी आता काय करावं म्हणून सरळ गंगेवर जाऊन त्याने उपवास धरला. एवढा गुणवान महाराज राजा, सगळ्यांमध्ये प्रेम करणार, सगळ्यांचं प्रेम. सगळे ऋषी मुनी धावत त्या ठिकाणी आले. संकटातून काय करावं, काय करावं. त्यांनी हात जोडून सांगितलं, अगो मी गंगा देवी, मी तुझ्या चरणांशी शरणागत आहे. तुझं लेकरू आहे, तुझ्या चरणांशी शरणागत आहे. ऋषी मुनी हो, तुमचा मी दास आहे, तुमच्या चरणावरती मी लोळण घेतो. मला 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे. तेव्हा मी सगळ्यात महत्वाचं काम करायला, पंतप्रधानाला काय सांगू, सलामसलत करू, परामर्श करू, सेवेची व्यवस्था करू, काय करू नेमकी मला काही समजत नाही. भरपूर माझ्याकडे काम आहे. हा, ही संपत्तीचं वाटप काय करू, कोणाला काय द्यायचं, किती काय द्यायचं, काय करू. आणि अशा वेळी विनय अनुनय करत असताना त्यात व्यास महर्षी पण होते. आणि त्याच वेळी गुरु व्यास महर्षीचे सुपुत्र शुकदेव गोस्वामी धावत आले. अनेक मुलं त्याला खडे मारत होते. दिसायला एवढं गोरं गोमट पोरग, एवढं सुंदर दिसायला पोरग होत ते, पण अंगावर कपडा नव्हता. 14 वर्ष वय. आणि पोराला वाटत आम्हाला कपडे द्यायला, कपडे नाही, ते खडे मार हे मार. तेव्हा ते आले. पण शुकदेव गोस्वामीला पाहतात व्यास महर्षी सहित सगळे ऋषी उभे, वयाने कितीतरी मोठे, स्वतः वडील ते सुद्धा स्वागतासाठी उभे राहिले. आणि शुकदेव गोस्वामीला आसनावरती बसवलं. आणि आसनावरती बसवून मग त्यांनी हात जोडून विनंती केली, माझ्यावर असा असा प्रसंग आलेला आहे, आता मी काय करू. आणि मग ती कथा तिथं झाली. मग हीच कथा जी आहे नैमिषारण्यामध्ये पुढे 200 वर्षानंतर शौनक ऋषी होते. 88,000 ऋषी त्या सभेमध्ये होते. आता 88,000 ऋषी बोलवायचे मी सोपं नाही. आमचा एक भक्त आला, त्याला कुठे ठेवायला समजत नाही. आमच्या किती त्रास होतो बरं, बरं नाही कधी काय करावं. आता 88,000 ऋषी जर आणायचे म्हटल्यानंतर ते काही लोक म्हणले, बाबा काय हुशार होतात लोक, काही आता येतात आपलं काय जेवण असो काय असो करून निघून जातात. पण काय म्हणतात, एवढं जेवण घालतातच काही लोक बुद्धिमान असतात. मग म्हणतो मी देऊ का थोडे पैसे. तेव्हा काही लोक म्हणले, अरे शौनक काही विचार केला तू,
एवढे लोक येणार, पायी धुवायला पाणी पाहिजे, आचमन पात्र पाहिजे, काहीतरी तिकाळ संध्या व्हायला पाहिजे, स्नान करायला पाहिजे. पण त्यांचं एवढा विश्वास होता गुरुजी, ते म्हणतात भोजने आच्छादने वृथा चिंता कुर्वन्ति वैष्णवाः यो असो विशंभरो देव स भक्तांकिमुपेक्षते. अरे अशा ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला जेवण देणारा, जीव घालणारा, पालन पोषण करणारा भगवंत, तो आपल्या स्वतःच्या भक्तांवरती तरी अशा प्रकारे त्यांच्या अवहेर करील का, अवहेलना करील का? तथापि ते म्हणाले, फक्त बोलून घेतलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट वैष्णवाला काय असतं, तो नाही विचार करायचा. येतील ना, नाराज झाली तरी चालतील, हरिकथा ऐकतील ना, त्यांना सांगायचं जिलेबीचं जेवण, याचं जेवण, सगळ्यांना बोलवायचं, आणि नंतर नाही झालं तरी चालेल, ऐकून जातील ना. झाले तर देतील 2-4 शिव्या, काय बरोबर. तेव्हा 88,000 उष्णतेने बोलून घेतलं. सकाळी कथा सांगितली होती, तोच विषय थोडा आम्ही परिशिष्ट नात्याने लांबवला. आज असं भगवंत होते. प्रभुपादांना एका शिष्याने विचारलं, प्रभुपाद मला ग्रस्त व्हायचंय. आता प्रभुपाद दिवसभर बोलणार, याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. हा आला तिथं, म्हणला मला ग्रस्त व्हायचंय, काय करू? म्हणजे काही नाही, तू ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र तिथं जा, जेवायच्या अगोदर मोठ्याने हाक मारायची, कोणी भुके आहे का 4-5 वेळा म्हणायचं, आणि 10 मिनिटं वाट पाहिजे, नाही कोणी आलं तर मग जाऊन जेवायचं. एवढंच करायचं, अजून काय सांगायचं. आणि तसाच एक व्यक्ती रस्त्यावरती जायचा, कोणी भुके आहे का, कृपया या, प्रसादाची वेळ झालेली, असं 4-5 वेळा हळी देणार, आणि 4-5 वेळा त्याला मिळणार. एक दिवस त्या कोणीच भेटणार नाही. आपला हेच काही ते लोक नाही काही सौंदर्य म्हणून आहे, बारीक टीका लावतो. आपलं सौंदर्य वाढलं पाहिजे, देवाचं काही नाही, सुंदर दिसलो पाहिजे असं पाहिलं त्याला तर जाऊन हा का होईल, चालेल भूक लागली तर आला तिथं, मला भूक लागली ना, चालेल. तिथं बसल्यानंतर त्याला ते जेवण लक्ष त्याचं पूर्ण, हा लागला हरिकथा करायला. ते बाई तो म्हणतं काय हरी 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 चालवलं, चूक जरा खावले तरी कशाला बोलवलं तुम्हाला. त्याला राग आनवर झाला, त्यांनी भांड्याच ओढून घेतलं, ताट ओढून घेतलं, होट म्हणला, भाई चालताय तू कशा चढून दिलं. भक्तांना पण राग येतो कधी कधी, हनुमंतराला राग आला होताच, सगळी लंका जाळून टाकली. तो भगवंत लगेच प्रकट झाले, अशा नास्तिकांना मी हराम बनवणार, रात्र जो जन्म जीवन देतोय, आणि तुला एका माणसाला पोचता आलं नाही, एक माणूस तुला सहन नाही झाला नास्तिक, आणि प्रत्येक दिन ह्या अशा लोकांना जन्म जेवण देतो, याचं काय मानावं लागलं. तसं शौनकादी ऋषींनी भगवंताची प्रार्थना केली, भगवंताला काळजी घ्यावी लागली, त्यांना अक्षय पात्र दिले, आणि सगळी व्यवस्था झाली. मग त्यावेळी त्यांच्यात इतक्या सुंदर कथा झाल्या. सांगितलं अशी कथा मी तुम्हाला सांगेन. सुदगोसाई म्हणतात, जी संसार भय नाशनम. आता जे हा कोबरा आहे का, मग आपण वर्णन केलं संसाराचं, आम्हा भयंकर संसार धावणे, संसार भय नाशनम, संसाराचं भय नाशवणारा, भक्तोघ वर्धनम. ज्याप्रमाणे गंगा आपल्या उगमाकडे छोटी असते, पुढे पुढे प्रवाह मोठा होतो, तसं तुमच्या भक्तीचा प्रवाह, प्रेमाचा, कृष्ण प्रेमाचा प्रवाह प्रचंड मोठा वाढवणार, मृत्यूचं भय नाश करणार, आणि भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणार. असं मी कथानं तुम्हाला सांगतो. तिथून भावकाचा प्रस्फुटित होतो भावक पुढे. किंवा ही पण कथा व्यासांनी, आणि ती कथा त्यांचे झालेले वेळोवेळी या कथा व्यासांनी एकत्र केल्या, आणि मग त्यामध्ये अनेक संवादाच्या रूपाने त्यांनी ही शिकवण आपल्याला दिली. जसे विदूर मैत्रीचा संवाद त्यात घातला, यदू महाराज नारद मुनीचा संवाद त्यात घातला, यदू महाराज दत्तात्रेयाचा संवाद त्याच्यामध्ये घातला. त्याच्यानंतर इकडे शुकदेव गोसाई परीक्षिताचा संवाद घातला, शुक शौनकादिकाचा संवाद घातला, आणि व्यासदेवांनी 9 अध्याय पुढे स्कंद लिहिले.
डाव्या स्कंदात सुरक्षित चरित्र देवी केले गोकुळ असं गोड चरित्र डाव्या स्कंदात वर्णन. नंतर 11 आणि 12 वरून जसं एक मौल्यवान रत्न संपुष्टामध्ये ठेवून द्यावं. आतमध्ये कपडा, त्याच्यावरती रेशमी कपडा, त्याच्यावरती वेलवेट, त्याच्यावरती सिंदूर, त्याच्यामध्ये रत्न. असं हे भगवान रसायनीला गोकुळाला व्यासाने डाव्या स्कंदामध्ये सुंदर रीतीनं भरून ठेवलं. तेव्हा हे चरित्र सुखकारक आहे, संसार भय नासवणार आहे, भक्तीचा ओघ वाढवणार आहे, मृत्यूचं भय नष्ट करणार आहे, भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रसन्न करणार आहे. असं हे चरित्र श्रीमद भागवतम. तेव्हा आयुष्यामध्ये जो कोणी श्रीमद भागवत वाचतो त्याच्या हृदयामध्ये शुद्ध भक्तीचं बीज लागलेलं आणि मग सत्संग आणि हरिनामाच्या द्वारा त्याचं आपण सिंचन करायचं असतं आणि मग मोगरा फुलतो. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे? इथं कशाला प्रश्न असतात? नाही, भरपूर प्रश्न असतात. काय माताजी आहेत प्रश्न? काय ते अष्टांग सिद्धांत म्हणतात ते जे पिंडी ते ब्रह्मांडी जे ते उक्तीप्रमाणे की काय पिंडी ते ब्रह्मांडी असा होतो. समष्टी व्यष्टी दार्शनिक शब्द आहेत ते. व्यष्टी आणि समष्टी. हे साधं उदाहरण घ्यायचं. भाताचं एक शीत आहे. एका शेतामध्ये जे काही आहे ते ज्या पातेल्यामध्ये सगळं. तसं ही व्यष्टी आपलं शरीर. समष्टी म्हणजे प्रपंच. तेव्हा या ठिकाणी जर आपल्याला आपल्या मनामध्ये विकार वाईट आले तर ब्रह्मांडात रोग धपावतो. आपण ज्यावेळी या ठिकाणी गुन्हेगार जास्त पब्लिक बनते समष्टी व्यष्टीमध्ये, म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट लोक तयार झाली सगळी, तर वरती पंचमहाभूत बी त्यांच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो. मग युद्ध, सुनामी, अतिवर्षा, भूकंप. मग याला कारणीभूत आपण आपला संबंध आहे. व्यष्टी समष्टी हे सुद्धा ब्रह्मांडच छोट. असं आपल्या मनात विकार वाढले अधिक मात्रेमध्ये या जगामध्ये जीवांमध्ये, तर वरती उलट पालत होते आणि ते आपल्या मृत्यूला कारणीभूत होते. युद्ध, झगडे, चंद्रबाब, सुनामी, ढगफुटी, म्हणजे असं लोकांचे समजा लोकांमध्ये जर विचार दूषित झाले सगळे तर तेच ब्रह्मांडामध्ये उलटा पालत करतात. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी प्रपंच, समष्टी प्रपंच. आचार्य भगवान श्रीकृष्णाने फक्त 4 संप्रदाय दिले आणि हे संप्रदाय लाखो वर्षापासून चाललेले. आणि काही वेळेला काय होतं, संप्रदायाचं असं असतं प्रभूजी, जसा रताळ आहे, झाडाला रताळ एवढं येतं. नंतर काय होतं, कधी कधी चांगलं पाणी वगैरे आलं त्याला ते एक धागा आपल्या छोट्याशा ताडासारखा झाला तो पुन्हा एक रताळ होतो. तसं संप्रदाय कधी कधी विस्तार झालेला आहे 40 संप्रदायाचा आणि कधी कधी पुन्हा कमी झालेला आहे काळाच्या ओघात. पण 10 कावणी शिष्य वेगळे आणि पुन्हा त्यांचा विस्तार झालेला आहे. तसे हे संप्रदाय कधीही नष्ट झालेले नाही. त्यामुळे हे 4 संप्रदाय भगवंताने नारदाबरोबर संभाषण करताना सांगितलेलं आहे. संप्रदाय ए विना मंत्रास्ते फलामता नारदा संप्रदाया रहित विचार हे विफल असतात, खोटे असतात, त्याचा प्रभाव होत नाही, विफल होतात. श्री ब्रह्म रुद्र सनका क्षिती पावन. श्री ब्रह्म रुद्र आणि सनक हे संप्रदाय या धरतीवरती जीवांना कल्याण प्रदान करणारे आहेत.
तो श्री संप्रदाय म्हणजे लक्ष्मी संप्रदाय. लक्ष्मीनं हे ज्ञान पुढे चालवलं ते आज मितीला रामानुजाचार्यांपर्यंत आहे. एक त्याच्यानंतर भगवान शिवांनी, आता आपण मागाशी चर्चा केली कार्तिकेयची, भगवंताचा तो संप्रदाय शुद्ध भक्ती मार्ग, राधाराणी कृष्णाची उपासना, तो संप्रदाय शिवानी चालू केला. पण अद्वैतवाद नाही बरं का, मिक्स करू नका. अद्वैतवाद नाही, मूळ शंकराचार्यांचा संप्रदाय, मूळ भगवान शिवांचा. त्या संप्रदायामध्ये विष्णू स्वामी आले आणि त्याच संप्रदायाकडे वल्लभाचार्य आले. गुजरातमध्ये जेवढे वैष्णव आहेत तेवढे वैष्णव वल्लभाचार्यांचेच अनुयायी, रुद्र संप्रदाय. त्याच्यानंतर संतादिक संत ब्रह्माचे पुत्र यांना भगवंताने हंस रूपाने उपदेश केला. त्या संतादी कुमारापासून चालत आलेला संप्रदाय निंबार्की, तो निंबार्की संप्रदाय, निंबार्काचार्य. आणि ब्रह्म संप्रदाय ब्रह्मबाबांनी तो सुरू केलेला संप्रदाय, प्रारंभिक झालेला, ब्रह्मबाबापासून प्रारंभ झालेला संप्रदाय. ह्या संप्रदायात पुढे मध्वाचार्य उडुपी, मध्वाचार्यांच्या नंतर मग अक्षय जयतीर्थ वगैरे असे झाले. आणि त्याच्यामध्ये पुढे मग अद्वैताचार्य, अद्वैताचार्य, त्याच्यानंतर चैतन्य बाबा, ईश्वरपुरी, माधवेंद्रपुरी, चैतन्य महाप्रभू. त्याच्यानंतर रघुनाथ भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ दासस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. त्यांच्यानंतर खाली जीव गोस्वामी, ही मंडळी आली. सनातन गोस्वामी, गोस्वामीच्या नंतर हे जीव गोस्वामी आले. त्यानंतर श्यामानंद प्रभू, श्रीनिवासाहेब रविचंद्र ठाकूर, नरोत्तम ठाकूर. त्याच्यानंतर बलदेव देवभूषण, विश्वनाथ ठाकूर. त्यांच्यानंतर जगन्नाथ बाबाजी, त्या भक्तिमठ ठाकूर. त्यांच्यानंतर गौरकिशोरदास बाबाजी, नंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, नंतर श्रील गोपाल म्हणजे इस्कॉन. आणि त्यांच्यानंतर राधानाथ महाराज, लोकनाथ महाराज, गोपालकृष्ण महाराज ही मंडळी. आणि त्यांच्याकडून आपल्याला नाही मिळालं. तेव्हा इस्कॉन काही आडमध्येच उत्पन्न झालेली संस्था, हा प्राचीन संप्रदाय. भले काही वेळेला तो कमी दिसेल, काही वेळेला मोठा दिसेल, काही वेळेला कमी दिसेल, पण परंपरा भयंकर चालू ठेवते, ती नष्ट होत नाही. असं अवघड असेल प्रश्न यांचा, नाही अवघड असेल असं वाटतंय मला. अवघड नाही, थोडी शंका आहे म्हणून विचारतो. हे आपण बोलत ना, तद्वार सर्गो जनता गतिलो यस्मिन् प्रतिश्लोकं गतिवती सामान्यनं तस्य विश्वगीता शृण्वन्ति गायन्ति गुणन्ति साधु. त्याच्यामध्ये अवबद्ध्यवापी म्हणजे हे जे व्यासदेवांचे श्लोक आहेत हे अतिशय क्रांतिकारक आहेत. मग ते अवबद्ध्यवापी ते कसे काय असू शकतात? म्हणजे त्याला एक ठराविक नियम नाही. व्यासांना नाही सांगितलं त्यांनी, ते व्यासानं सांगितलं, जनरल त्यांनी भाष्य केलेलं आहे व्यासाने. म्हणजे भविष्यामध्ये कोणी जरी लिहिलं काही पण खरं अंतःकरणातून कृष्णासाठी लिहिलं असेल, व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असेल, त्याचा क्रम सुद्धा व्यवस्थित नसेल, तरीही ती वाणी भगवंताला प्रिय आहे हे समजून घ्यायचं. कारण व्यासाने त्यावेळी भागवत लिहिला पण नव्हता, कारण इतका सुंदर त्यांनी रचना केलेली होती पण ती भगवंताला समर्पित नव्हती. म्हणून त्यांनी सांगितलं, तू रचना केली खराब जरी असली व्याकरणदृष्ट्या तर ती भगवंताला प्रसन्न करील, पण एवढं सुंदर अलंकाराने सगळं काही केलं नाही, काही कामाचं नाही, असं सांगण्याचा अर्थ आहे. असं ओके. त्याच्यावरतीच एक प्रश्न होता प्रभूजी, जसं की तुम्ही म्हटलं की प्रभूजी की भक्तांचं जे भगवंतांचं गुणगान करतात त्याच्यामध्ये जर समज नसेल, अलंकार नसतील, वृत्त नसतील किंवा कोणत्याही प्रकारे अलंकारिकदृष्ट्या जरी ते सुंदर नसेल किंवा भगवंतांचं गायन कीर्तन काय असेल तर तरी ते भगवंतांना आवडतं किंवा प्रिय असतं. परंतु छांदोग्योपनिषदामध्ये असं होणार नाही की भगवंत म्हणतात की त्याच्यामध्ये जर सूर लय ताल जे दिलेलं आहे त्याने जर गायन केलं तर भगवंतांना अजून प्रिय वाटतं. जर तुमच्याकडे टाळा आहे, वाद्य आहे तर सुंदरतेने वाजवा.
हां पण नसतील तर तुकारामाला दगड दगडाचा टाळा. अतिउत्तम तुम्ही अलंकार वगैरेचं अध्ययन करून भगवंतासाठी जसा शृंगार करायचा आहे भगवान कृष्णाचा तसा नामाचा शृंगार नाही करू शकत तुम्ही. हरिनाम हे देवाचं रूप आहे ना, मग त्याला शृंगार करा ना. हार्मोनियम टाळ हे ते क्लासिकल काय पण ज्यावेळी तुम्हाला काहीच नाहीये तर तुकारामाला म्हणता काय त्याला ते भगवंताला प्रिय आहे. ते पण प्रिय आहे. हां नाहीतरी भगवंताला काही हे नाही, त्याची गरज नाही आहे. गंधर्व हे नाही खाली रूपात म्हटले की इथं मोठा मोठा कलाकार जरी जात असला आणि वरून एखादा गंधर्व चालला कान झाकील म्हणजे पण चालेल काय पण इथल्या लोकांना किती गर्व आहे त्याचा, मी मोठा जगातला गायक मोठा. पण गंधर्व त्याला पडसा आले सेलेस्टियल सिंगर आहे, स्वर्गीय गायक आहे की नाही. आणि त्यांच्यापेक्षा आमच्या ललितापेक्षा जबरदस्त गायक आहे ते ऐकती पण नाही. तुम्हाला माहिती आहे कवी कर्णपुराने वर्णन केलं त्यावेळी भगवान श्रीकृष्णांची रासलीला असं वर्णन केलंय कवी कर्णपुराने. रासलीलेचं वर्णन केलं तर ज्यावेळी भगवान देवतावरून पाहतच होत्या तर ती मातंगी नावाची एक देवी आहे, ती आहे संगीतकार, तिचा मोठा ट्रूप आहे. म्हणजे आता कृष्ण राधाराणी गोपी नाचणार आहे, सगळी जनता झोपलेली आहे. यमुनेच्या काठावरती पिठासारखं त्रिपूर चन्न पडलेलं आहे, सुंदर फुलं उमललेली आहेत रात्रीचे, सुंदर वारा वाहतोय आणि अशामध्ये भगवान कृष्ण गोपीला घेऊन नाचणार आहे. स्वतः एवढी रूपं केली गेली. दिवी आलीवरती सगळ्यांना सांगितलं, संगीतकार संगीत निर्देशक आहे नाही, सगळ्यांना सांगितलं असं आता ताल द्यायचं. त्यावेळी गोपी नाचू लागली, ती ताल देत राहिली प्रभूजी. पण काही ठराविक पर्यंत ताल गेल्यानंतर गोपी अजून वेगळे ताल गाऊ लागल्या. त्यामुळे यांना असं झालं की विनेच बाजूला ठेवून देणं हात लावून पाहिजे बरोबर. स्वर्गाचं सुद्धा तिथे गोपींपर्यंत पडत नाही. पायल की झनका आवाजच नाही सर, हेच आवाज नाही. सोलासर वृंदावन हरे पायल की झनका त्यावेळी ही देवी सुद्धा पुढचे ताल वाजू शकली नाही आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी डोक्याला हात लावून मी बाजूला घेऊन पाहत राहिल्या. असं म्हणतात की राधाराणी कृष्णा ज्यावेळी नाचत होते ना, खाली वाकून पाहिलं तर 2 फुटाचा अंतर होतं, जर टेकत नव्हते पाहिजे एवढे फास्ट पाय टेकत खाली टिकून उभं जात होते. तेव्हा त्यांचं संगीत काही कामाचं नाही आहे. गोपी मूळ
भगवंत संगीतकारच आहे, गोपी नृत्यांगना, मूळ हिरोईन तर त्याच आहे. हरे कृष्ण हरे